ह्या घटनेनं संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरून टाकलेलं आहे. 11 मार्च 2026 हॅकर्सनी ह्या टूलवरती ताबा मिळवला आणि जगभरातील 2 लाख पेक्षा डिव्हाइसेसचा डेटा पुसून टाकला. तर आता तुम्ही म्हणाल की अरे लॅपटॉप मधला सगळा डेटा गेला, ह्याच्यामध्ये आमचा काय संबंध किंवा आमच्या जीवनावरती त्याचा काय परिणाम होणार आहे? कारण ज्या सर्जरी ऑलरेडी शेड्यूल झालेल्या होत्या, तर त्या स्ट्रायकर सिस्टीम ठप्प झाल्यामुळे नवीन इम्प्लांट्स मागवणं किंवा त्याची जी सिस्टीम चेन होती, तर ती सगळी बंद पडली. दुसरी गोष्ट, डॉक्टर्सना कुठल्या दिवशी कुठली सर्जरी आहे किंवा कुणाचा मेडिकल रेकॉर्ड काय आहे, हे सगळं दिसेनासंच झालं. आणि तिसरं, जेव्हा एवढ्या सगळ्या मोठ्या कंपनीच्या डेटा सेंटरवरती अटॅक होतो आणि डेटा वाईप आउट होतो, तर त्यावेळी इम्प्लांट्स आपल्याला जे मागवायचे आहेत, ते रूटवरती आहेत का, ते शेड्यूल आहेत का, हेच समजत नाही. मित्रांनो, 2026 मध्ये आता हमले हे ग्राउंड लेवलला न होता तुमच्या हॉस्पिटलच्या सर्व्हर्सवरती होत आहेत. आणि ज्या वेगानं आपण डिजिटल हेल्थ, डिजिटल इंडियाकडे वळत आहोत, तर त्या अँगलनं आपण एवढे सुरक्षित झालेलो आहोत का?